नमस्ते मुलांना. आज आपण मराठी विषयामध्ये शोध हा जो आहे हा पहिला एक प्रकारचा कथालेखन आपण बघणार आहोत. कथा पहिली आहे शोध. व पु काळे यांची ही कथा आहे. मागील भागामध्ये आपण कथा आणि साहित्य प्रकार याच्यामध्ये बघितलेला आहे की त्यामध्ये सांगितलं होतं की शोध ही जी कथा आहे ती अत्यंत सुंदर आहे, मनाला भावणारी आहे, मनोरंजनात्मकता आहे त्याच्यामध्ये. मागील भागामध्ये आपण बघितले कथेचे महत्त्वाचे घटक कोणते आहे, वैशिष्ट्य कोणते आहे, कथाबाजी, पात्र कशा पद्धतीचे आहेत, हे सर्व काही गोष्टी कथेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये भाषाशैली, संवाद, पात्रपरिचय या सर्व गोष्टी कथेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. कथाकथन कशा पद्धतीचं आहे, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमय संघर्षता, संवाद, भाषाशैली हे सर्व कथेचे महत्त्वाचे घटक आहेत. आणि ह्या घटक या कथेमध्ये सुद्धा आहेत असं आपल्याला मागील भागामध्ये सांगितलं होतं. कथा ही मनोरंजक असणं आवश्यक असतं. कथेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती मनोरंजक असायला पाहिजे. कथेमुळे चांगले संस्कार आपल्यावर झाले पाहिजेत. कथामध्ये चांगले श्रममूल्य, श्रमप्रतिष्ठा, आज्ञाधारकपणा, देशाबद्दलचं प्रेम, सत्य, समानता, न्याय या सर्व गोष्टींचा समावेश असला तर कथा ही यशस्वी होते. तर अशीच ही कथा आपण एक आज बघणार आहोत ती म्हणजे शोध. तर या शोध कथेमध्ये सर्व काही घटक आणि वैशिष्ट्ये आहेत की नाही हे आपल्याला कथा वाचल्यानंतर समजणार आहे. सर्वप्रथम आपण या कथेचा जे लेखक आहेत व पु काळे यांचा परिचय बघूया आणि थोडक्यात प्रस्तावना अभ्यासूया. मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखन, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय, कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी हे सर्व गुण लेखक व पु काळे यांच्यामधले आहेत. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामतो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुल्लासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह प्रकाशित. आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे वपूंची कथा वाचकप्रिय झालेली आहे. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्यांचे संग्रहही प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु भा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित. हे सर्व काही पुरस्कार व पु काळे यांना मिळालेले आहेत. त्यांनी अनेक कथा लिहिलेल्या आहेत, अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते सर्व प्रकाशित झालेले आहेत. थोडक्यात शोध ही कथा कशावर अवलंबून आहे याची एक मध्यवर्ती कल्पना आपण बघणार आहोत. विपुल कथालेखन केलेल्या व पु काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्रांची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास हा कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो. कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक आणि एकसंध गुंफण कशा प्रकारे केली आहे. विविध प्रसंग कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते. अनु आणि तिचा ₹1 नोटेचा शोध या भोवती सगळे कथानक कसे फिरत राहते.
आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होता, इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य या कथेमध्ये आहे. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. थोडक्यात ही कथा शोध नावाप्रमाणेच ह्या कथेमध्ये काहीतरी शोधत आहे. एक पात्राचा उल्लेख केलेला आहे, अनु या पात्राभोवतीच ही कथा फिरत आहे. अनु आणि तिचा हरवलेला 1 रुपया जी ती शोधतीये यावर ही कथा फिरत आहे. यामध्ये नाट्यमयता कशा पद्धतीची आहे, वेगवेगळे नाटकाचे रूप कसे दिसतात, कसे विनोद तयार होतात, हे आपण ह्या कथेमधून आज अभ्यासणार आहोत. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्पच राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं त्याच नजरेने पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अणूच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठे जाणार. अणूचं जेवण आटपत होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अणू मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखून अणू म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातील नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला. अणू समोरून उठून गेली. हातून घडलेल्या चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळं मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अणूच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी हा विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावत आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो, 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना. छे, इट वॉज जस्ट प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा एवढंच फक्त तिथं त्यांना होतं. थोडक्यात आपल्याला कळलेलं आहे की सुरुवातीला अणू ही 2 व्यक्तींवर नाराज दिसत आहे. मुक्ता आणि स्वतः कदाचित लेखक हे दोघं असे आहेत की यांच्यावर ती नाराज आहे. आणि तिच्या बोलण्यातून कळतंय की माझ्या 1 रुपयाच्या नोटला तुम्ही हात लावायचा नव्हता किंवा घ्यायची नव्हती. म्हणजे बहुतेक ही नोट त्या दोघांनी घेतली असून त्या नोटीसोबत काहीतरी झालं असेल, त्यामुळे ती प्रचंड दोघांवर नाराज आहे आणि ती त्यांच्याशी बोलत नाहीये. आणि तिचं हे नाराज असणं आणि न बोलणं लेखकाला स्वतः आणि मुक्ताला अति जहरी जात आहे. अगदी त्यांना तिच्या रूममध्ये राहणं असह्य झालेलं आहे. कधी एकदा आपण त्या रूममधून बाहेर जाऊ असं त्यांना वाटतंय. कारण की ते वातावरण, ते सिरियसपणा त्यांना सहन होत नाहीये रूममधला. परंतु ते पटकन उठून जाऊ पण शकत नाही, कारण सांगितलंय की ती रात्रीची 12-12:30ची वेळ आहे आणि मग कुठं जाणार. सकाळ असती तर आम्ही पटकन निघून गेलो असतो. खूपदा तिला माफी पण मागून झालेली आहे, परंतु तिच्या डोक्यातून ते काही जात नाहीये आणि ती दोघांवर नाराज दिसत आहे. आणि ते दोघे कसे बसे सकाळ होण्याची वाट पाहत आहे हे दिसून येते. सकाळीच पुणे सोडताना आज रात्री अणूच्या खोलीत असा काही प्रकार घडला आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय. बाब निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अणू असं करील, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील, शक्य आहे. ती अणू इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा यात तिची काहीच चूक नाही.
तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला, अगदी पहिल्यापासून. म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासूनच. तिनं घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबांकडूनच समजलं. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली, एक रुटीन म्हणून. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब, अणू दिसत नाही कुठं? अणूनी घर सोडलं. म्हणजे बहुतेक ही अणू जी आहे ही आपल्या वडिलांना सोडून किंवा आपलं घर सोडून एका खोलीवर राहत आहे, बाहेर एक रूम घेऊन राहत आहे. आणि तिचा स्वभाव नक्कीच विक्षिप्त आहे असं लेखकाने सांगितलेलं आहे. म्हणूनच ती 1 रुपया गेल्यामुळे किंवा 1 रुपया तिच्यापासून दूर झाल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली दिसून येते. पुढे बघूया नेमकं ह्या 1 रुपयाचं काय म्हणणं आहे किंवा काय भानगड आहे. 5 वर्षापुरतं मी नाही समजलो. त्याचं असं आहे, प्राप्तोशी 150 वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अणूसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षासाठी? पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली. म्हणजे काय पण? 5 वर्षे तर घर सोडून गेली आणि ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अणू म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून. आलं लक्षात. एकूण अंदाज घेऊन मी म्हणालो, तोच आबासाहेब म्हणाले. तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळ. काय पटलं? अणू म्हणाली, मी मुलींच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही. मी लग्नच करणार नाही यासारखे पणही मला करायचे नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायचं आहे. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझ्या स्वतःची असावी. त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी एकटी जगणार. म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्या शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेनेच लागून घेते. माणूस स्वतःच व्यक्तिमत्व स्वतःच घडवत असतो असं नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतोच. विचारांवर छाया पडलेली असते. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागते. जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलांचे शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांचं ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगण्याकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठीच एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा यात किती अंतर आहे हे मला पाहिजे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. थोडक्यात मी इथपर्यंत फर्स्ट पॅरेग्राफपर्यंत रीड केलेलं आहे. आपल्याला एकूणच दिसून आलेलं आहे ही जी अणू आहे ही स्वावलंबी, जिद्दी अशी मुलगी आहे आणि ती आपल्या वडिलांचं घर सोडून 5 वर्षासाठी बाहेर एकटी पेंगेस म्हणून म्हणा किंवा खोली घेऊन ती राहत आहे. आणि राहण्याचं कारण एवढंच की तिने सांगितलेलं आहे की मी एक मुलगी आहे आणि काही दिवसानंतर परंपरेनुसार तुम्ही माझं लग्न लावून देणार, लग्न करणार. मग माझं अस्तित्व राहतच कुठं? मग ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं तर ती सासरी जाते. मग तिच्या जीवनाचा निर्णय किंवा तिला काय पाहिजे काय नको याचा निर्णय तिच्या सासरचे लोक करतात. म्हणजे थोडक्यात काय, तिचं स्वातंत्र्य हे हिरावलं जातं. तर अणूचं म्हणणं आहे की ह्या संसारात पडण्यापूर्वी मला 5 वर्ष प्युअरली स्वतःसाठी जीवन जगायचं.
त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप, कोणाचाही निर्णय, कोणाचाही पगडा माझ्यावर नसणार आहे. त्यासाठी त्या 5 वर्षामध्ये ती वडिलांच्या घरापासून विभक्त झालेली दिसून येते. आणि ती म्हणते की या 5 वर्षामध्ये मला स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि जीवन जगायचं आहे, की मी एकटी कशी जगू शकते, माझे निर्णय काय आहे, माझ्या इच्छा आकांक्षा काय, हे सर्व मला पडताळून बघायचं आहे. तिने एक उदाहरण सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण आई वडिलांच्या जवळ राहतो त्यावेळेस आपल्यावर आई वडिलांचे संस्कार होतात, त्यांचा पगडा पडतो, त्यांचे विचार ते आपले विचार होतात, त्यांची आवड ती आपली आवड होते, कधी कधी त्यांचे शत्रू हेही आपले शत्रू होतात, असं आपण मानतो. हे एक प्रकारचा पगडा किंवा परंपरा चालत आलेली आहे. पण ज्या वेळेस मी एकटी जीवन जगेल काही दिवस, त्यावेळेस मी आत्मपरीक्षण करेन की आई वडिलांचं मध्ये राहत होते ते जीवन आणि माझं स्वतंत्र जीवन याच्यामध्ये काय फरक आहे. एक प्रकारचं स्वतःच मूल्यमापन मी करेन. या भावनेने ती घर सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेत आहे. याच्यावरून तिचे जिज्ञासू वृत्ती, स्वावलंबीपण, जिद्दी स्वभाव आपल्याला दिसून येतो. आणि तिने सांगितले पुढे की जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा आहे. जगाकडे पाहताना चष्मा हवा आहे म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं, स्वतःच्या नजरेने जग बघण्याचं एक प्रकारचा अनुभव तिला स्वतः हवा आहे. आई वडील जे बघतात ते जग बघून तेवढंच आहे असं न मानता स्वतंत्र नजर, स्वतंत्र निर्णय हे तिला संसारात पडण्यापूर्वी घ्यायचे आहे. आता स्वतःचे अनुभव तिला स्वतः जमा करायचे आहे. आई वडील किंवा इतरांच्या नातेवाईकांवर अवलंबून न राहता सगळं काही तिला स्वतःचं स्वावलंबने आणि स्वतःच्या स्वइच्छेने मिळवायचं आहे. आता समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाही असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजच असते. असा एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकते. पण त्यावरही ती असे म्हणते, हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. बघा, एका महाराजांचं मत पण ती एक्सेप्ट करत नाहीये की महाराजांचं मत आहे की समाज विशाल आहे, व्यक्तीच असते आणि समाजाचा आपण एक घटक आहोत. हे तर ती विधान महाराजांचं ऐकते. पण त्यावर ती असं म्हणते की ते त्यांचं मत आहे, पण मला माझं स्वतःचं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार आहे, जीवनामध्ये समाजात काय शोधायला निघाली. नोकरी कसली, आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स हो, नर्सच का, हे तिनं 2 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे. का पत्र दाखवतो ना. हे सर्व काही इनामदार म्हणजेच तिचे जे म्हणजे थोडक्यातच काय की तिचे वडील स्वतः लेखकाशी सर्व गोष्टी संभाषण करत आहे, लेखकांना सर्व सांगत आहेत की ती अनु जी आहे ती घर सोडून गेलेली आहे आणि कोणकोणता प्रकार घरात घडलेला आहे, ती काय बोललेली आहे हे थोडक्यात सांगत आहे. आणि ती आता एक पत्र पण पाठवलेलं आहे. आबासाहेबांनी तिला त्याला पत्र दाखवलं लेखकाला. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचं जो काही सार होता त्या 2 वाक्यातच होता. मला ते सुभाषित वाटलं. ती जरा विक्षिप्त वागत होती, पण लेखकाला तिचं वागणं पहिल्यापासून आवडत होतं. आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतं. आणि खरंच आहे, दवाखान्यामध्ये विव्हळणारे, अत्यंत यातना सहन करणारे पेशंट इथं असतात आणि त्यांची सेवा करणारे डॉक्टर, आणि हेच खरं सत्य असतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी इस्पितळ म्हणजे हॉस्पिटलमध्ये मिळतात, हे तिने या पत्रात लिहिलेलं आहे. कदाचित ह्या ओळी लेखकाला जास्त भावल्या असतील आणि आवडल्या असतील. अनुनं मुंबईत KE जो काय हॉस्पिटल आहे KE मध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत 3 खोली तिने तिथे मिळवलेली आहे, सजवली. अनुनं मुंबईत बिराड थाटल्यामुळं
मुंबईत उतरायचं कुणाकडं हा प्रश्न कदाचित मिटला असणार आहे, कारण तिने तिथंच स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःचं एक प्रकारचं जीवन सुरू केलं होतं. आमचाही प्रश्न मस्त सुटला होता की कुठं उतरायचं मुंबईमध्ये, म्हणजे काही झालं तर ते मुंबईला तिच्याकडे उतरत होतं. आमच्या प्रत्येक खेपेत अणून काहीतरी नवा टप्पा गाठल्याचा आम्ही पाहत होतो. म्हणजे ती घर सोडून गेली तर त्यात काही वावगं ठरलेलं नाही आहे. तिने तिथं नोकरी मिळवली, राहण्यासाठी जागा मिळवली, आणि प्रत्येक वेळेस लेखक ज्या ज्या वेळेस जात होते त्या त्या वेळेस तिने काहीतरी यश मिळवलेलं त्यांनी बघितलेलं आहे. ती फक्त वयाने नाही तर बुद्धीने, सामर्थ्याने, समृद्धीने सुद्धा वाढलेली होती, समजुतीने वाढली होती. तिनं निवडलेला व्यवसाय जो होता तो अतिशय चांगला होता, आणि त्या व्यवसायातच ती स्वतःला तिने हरवली होती किंवा हरवून घेतलं होतं. ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं केईम जिंकलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये ती सगळ्यांची लाडकी झाली होती. तिने तिच्या कामाद्वारे सगळ्यांचं मन जिंकलं असणार आहे. डॉक्टर्स, सर्जन, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळी सुद्धा तिला अगदी आपलंसं करून झाल्या होत्या. ती सगळ्यांची लाडकी आणि हवीहवीशी झाली होती. हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो, अनु, तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस का? तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे. अनु पटकन म्हणाली, म्हणून मी नर्स झाले. म्हणजे काय? डॉक्टर होणे सोपे आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल. मी तर नक्कीच झाली असते. तेच मला हवंय. मग का झाली नाहीस? आता करू शकतेस यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसांची करू शकशील असतीस. मुळीच नाही. सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचारलं तर म्हणेन, डॉक्टरांपेक्षा नर्स महत्त्वाची. तिची जबाबदारी डॉक्टरांपेक्षा अधिक असते. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिच्या बुद्धिमत्तेवर सगळ्यांचा एक प्रकारचा विश्वास होता. आणि ह्याच बुद्धिमत्तेवर तू डॉक्टर झाली असतीस. एक साधी भावना म्हणा किंवा जिज्ञासा लेखकाने तिला म्हणून दाखवलेली आहे. आणि ती सुद्धा म्हणते की मी नक्कीच डॉक्टर झाले असते. माझ्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, आवड होती, पैसा होता, परंतु डॉक्टरांपेक्षा नर्सवर कामाची जबाबदारी अधिक असते. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कधीही चांगलं आहे, आणि ते कठीण सुद्धा आहे. इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरांपेक्षा ज्ञानाचा भाग मोठा आहे. माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो. नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं. नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगांच्या माहिती नको आहे, मला माणसाची माहिती हवी आहे. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोगांचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हीही निवारण करत असतो. खरं तर ज्या नर्सेस आहे, आपण आता बघतो कोविडच्या परिस्थितीमध्ये किती कष्ट करतात. आपले कुटुंब, आपली फॅमिली सोडून कितीतरी महिने, दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहतात. दिवस रात्र 24 तास त्या ड्युट्या करतात. खरोखर ही त्यांची एक प्रकारची देशसेवा आहे. देशावरचं प्रेम, पेशंटवरची निष्ठा ही त्यांची दिसून येते. कामावरची निष्ठा आपल्याला दिसून येते. खरोखर ज्यांच्या घरात नर्सेस आहेत तेही सुद्धा त्यांचं जीवन जवळून अनुभवत असतील की ते खरोखर किती कष्टमय जीवन जगत असतात. 24 आवर्स त्या उभ्या असतात. आपल्या कुटुंबासाठी त्या वेळ देऊ शकत नाही. ही परिस्थिती आता सध्याची आहे जी आपण अनुभवत आहोत. तीच अतिशय मतितार्थ अणूने सांगितलेलं आहे की डॉक्टर फक्त स्टेथोस्कोपने पेशंटला तपासतात, वरचेवर त्यांचा आजार जाणून घेतात, पण तिथून पुढे त्याची सेवा करणं, त्याच्या भावभावना समजून घेणं, अगदी त्याच्या काळजापर्यंत पोहोचण्याचं काम हे नर्सचं असतं.
म्हणजे सगळ्यात मोठं काम जे असतं ते नर्स करत असते. पेशंटचा राग, तिरस्कार, यातना, वेदना सगळ्यात नर्सेसला सहन करून त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. खरोखर अनुचे विचार खरोखर उच्च होते, चांगले होते. तिच्या जॉबवरची निष्ठा, कामावरचं प्रेम आपल्याला दिसून येतं. आणि डॉक्टर आणि नर्सेस याच्यातला फरक तिने खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेला आहे. खरोखर पैसा आणि बुद्धी हे दोन्ही गोष्टी तिच्याकडे होत्या की ती डॉक्टर होऊ शकत होती. पण डॉक्टर झाली असती तर तिला फक्त ज्ञान मिळालं असतं. ज्ञानाचा भाग होता डॉक्टर पेशा म्हटलं. पण नर्स हा जो पेशा आहे हा मनाचा मोठा भाग आहे, असं तिने खूप चांगल्या शब्दात नर्स आणि डॉक्टर मधला भेद तिने आपल्याला इथे दाखवून दिलेला आहे. पुढे ती म्हणते की आम्ही ताप आणि मनस्ताप दोघांचंही निवारण करतो. ताप म्हणजे पेशंटचा ताप आणि मनस्ताप म्हणजे नर्सेसला आणि पेशंटला ह्या दोघांमध्ये होणारा जो काही समन्वय आहे त्याच्यामध्ये होणारा मनस्ताप, त्रास, ह्या दोघांची धडपड नर्स करत असते. अशी ही अफाट अनु रागावली होती. निमित्त काय तर तिची 1 रुपयाची नोट घेतली हे. ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नाही. मुंबईच्या आमच्या ह्या मुक्कामात आमचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी आम्हाला भेटायला आल्या. अनुच्या खोलीवर गप्पा गोष्टीत रात्रीचे 11 कधी वाजले समजलंच नाही. दोघं जायला निघाली. वहिनी सहज म्हणाला, आपण टॅक्सीने जाऊ बाई. त्या बसचा आणि गाडीचा अगदी ऊब आलाय. टॅक्सीने जाऊ. त्यात काय मोठंसं, फक्त सुट्टे पैसे वर आहेत की नाही पहा. तेवढ्यासाठी टॅक्सीवाल्याने अडवायला नको. मग शोधाशोध. कारण दोघांकडे 10ची नोट निघाली. भिडे, 1 मिनिट थांबा, मी देतो सुट्टे पैसे. माझ्या जवळचे आणि मुक्ता जवळचे असे सगळे पैसे जमा केलेले तर 9 रुपये भरले. अहो चालेल 1 रुपया कमी, भिडे वहिनी म्हणाल्या. वा वा, असं कसं? 1 मिनिट थांबा, एखादा रुपया कुठं मिळेल. मी अनुच्या कपाटात पाहते. मुक्तानं अनुचं कपाट उलट पालट केलं, पण पैसे सापडले नाही. भिडे जायला निघाले तोच काहीसं आठवून मुक्ता म्हणाली, 1 मिनिट थांबा, रुपया मिळेल. कुठाय? अनुच्या टेबलावर काय आहे? त्या काचेखाली तिनं एक नोट ठेवलेली आहे. दॅट्स गुड. मी आणि भिड्यांनी टेबलवरची ती अखंड काच वर उचलली. मुक्तानं पटकन खाली हात घालून नोट काढून घेतली. भिडे पती पत्नी निघून गेली. अनु कामावरून परतली. तिच्या रिवाजाप्रमाणे तिने आंघोळ केली. मग ती पानावर बसली. आम्ही दिवसभराच्या हकीकत सांगितल्या आणि मध्येच मुक्तानं काचेखालची नोट भिड्यांना दिल्याचं सांगितलं. एकाएकी अनुचा नूर बदलला. अनु गप्प झाली. आम्हाला चोरट्यासारखं झालं. मी घाईघाईने म्हणालो, सुट्टे पैसे आणतो उद्या आणि लगेच तुझी नोट. काइंडली स्टॉप इट. अनुनं तुकडाच तोडला. शेवटी मी म्हणालो, अनु आम्ही दोघंही तुझी माफी मागतो. हवं तर, पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होती. कितीतरी वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत होती. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिलं तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे. हे काय, बाहेर जायचे? आत्ता? कुठं? भिड्यांकडं. भिड्यांकडं? कशाला? त्यांच्याकडं ती नोट अजून असेल का ते पाहायचं, असं अनु म्हणाली. इट इज शेअर मिडनेस. मी पटकन म्हणालो. आय एक्सेप्ट दिस कमेंट. अनु पुढं येऊन म्हणाली. म्हणजे आपल्याला थोडक्यातच याच्यावरून कळलेलं आहे की नोटीचं काय गोंधळ आहे. म्हणजे ज्यावेळेस लेखक आणि मुक्ता मुंबईमध्ये गेल्यानंतर ते अनुच्या रूमवर खोलीवर थांबलेले आहे आणि अनु ड्युटीवर गेलेली आहे. आणि मग भिडे वहिनी आणि भिडे हे दोघेही त्या रूमवर लेखक आणि मुक्तांना भेटायला आलेले आहेत.
आणि मग त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि मग मुक्ता, लेखक स्वतः, भिडे आणि भिडे वहिनी हे गप्पा मारता मारता 11 वाजलेले आहेत आणि मग त्यांची जायची लगोलग घाई सुरू झालेली आहे. मग जाताना भिडे वहिनी म्हणतात की बसने जायला नको, बसने जायचा खूप कंटाळा आणि उभं आलेला आहे, त्यापेक्षा आपण टॅक्सीने जाऊया. पण टॅक्सीवाला पण आपल्याला माहिती आहे की सुट्टे पैसे मागतो, त्यामुळे सुट्टे पैशांची जुळवाजुळव ते तिथंच मुक्ताच्या अणूच्या खोलीवर करत आहेत. त्यामध्ये त्यांना 1 रुपया कमी पडलेला आपल्याला दिसून येतो. खूप शोधाशोध करून मुक्ता आणि लेखकाकडे फक्त 9 रुपये जमा होतात. आणखी 1 रुपयासाठी मुक्ता जी आहे ती अणूच्या अनुपस्थितीत, ती नसताना तिच्या कपाटामध्ये सर्व काही उघडून बघते, पण तिला पैसे काही सापडत नाही. शेवटी तिचं लक्ष टेबलावर जी काच आहे त्याच्या खाली जाते की 1 रुपयाची नोट तिथं ठेवलेली आहे आणि ती नोट म्हणजे त्यांची गरज होती, त्यामुळे त्यांनी पटकन दोघांनीही तो काच वर करून मुक्ताने ती नोट तिथून काढून घेतलेली आपल्याला दिसून येते आणि त्यांचं काम भागलेलं आहे आणि भिडे वहिनी तिथून बाहेर पडलेला आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे ड्युटी सुटल्यानंतर अणू घरी आलेली आहे. दिवसभराचं बोलणं त्यांचं वृत्तांत झालेलं आहे. अणूने नेहमीप्रमाणे आंघोळ केली व जेवणासाठी पाडावर बसली आणि सगळं वृत्तांत सांगत असताना मुक्ताने सांगितलेलं आहे की भिडे वहिनींना मी अशा अशा प्रकारे 1 रुपया दिलेला आहे तुझ्या टेबलवरचा. तर त्यांना वाटलं नसेल की मी असं सांगितलं तिला इतकं शॉक बसेल, ती इतकी नाराज होईल आमच्यावर, इतकी दुःखी होईल, कारण की रक्कम अतिशय क्षुल्लक होती. त्यामुळं तिचा परिणाम अणूवर इतका होईल याचा एक प्रकारचं माहिती दोघांनाही नव्हती, हिची जाण दोघांना पण नव्हती. पण ज्या वेळेस हे सांगितल्यावर अणू निरुत्तर झाली, शांत झाली, तिच्या वागण्यामध्ये बदल झाला, हे बघून दोघंही शॉक झालेले आहेत, लेखक आणि मुक्ता. आणि त्यांना आपण काहीतरी मोठा अपराध केल्याची भावना निर्माण झालेली आहे. घरातलं वातावरण चेंज झालेलं आहे. अणू आपल्या ताटावर तशीच बसून राहिलेली आहे, ती अतिशय नाराज झालेली आहे आणि तिच्या तोंडून एकच शब्द निघालेला आहे की ती नोट तुम्ही द्यायला नको होती. त्याच्यावरूनच दोघंही अतिशय नर्वस झालेले आपल्याला दिसून येतं. यावर मुक्ता स्वतः जाऊन कपडे घालून नोट आणायला जाण्यासाठी विचार करते, पण त्याच रात्रीचे 12-12:30 झालेले आहेत, तर ते घरातून बाहेर पडू शकत नाही. परंतु अशा चुकीमुळे ते स्वतःला अपराधी समजतायत की न विचारता आपण तिच्या काचेखालची ती नोट 1 रुपयाची घेऊन भिडे वहिनींना दिलेली आहे. तर ती म्हणते की आपण जाऊया, ती नोट त्यांच्याकडे असेल, परंतु एवढ्या रात्री आपण कसं जाणार, असा प्रश्न लेखक करतात. म्हणजे नक्कीच त्या नोटेशी अणूचं काहीतरी महत्त्वाचं नातं आहे, कारण रक्कम तर क्षुल्लक आहे 1 रुपया. ती उद्या जरी दिल्या असते त्यांनी, पण तिला ती नको होती, तिला ती नोट पाहिजे होती, म्हणजे त्या नोटीशी तिचं काहीतरी जवळचं भावनिक नातं आपल्याला दिसून येतं. अणूला आपण जे पैसे देतो ते नको होतं, तर तिला नेमकी तीच नोट पाहिजे होती. याच्यावरून आपल्याला थोडक्यात याचा एक सारांश कळलेला आहे की ही जी अणू आहे ही एक जिद्दी, स्वाभिमानी, स्वकर्तृत्वावर काहीतरी करून दाखवणारी एक मुलगी आहे आणि तिचं त्या 1 रुपयाच्या नोटेशी काहीतरी जवळचं नातं आहे. तर हा पाठ इथपर्यंत तुम्हाला समजलेला आहे ही कथा. तर तुम्ही ही कथा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. जे स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. स्वतः लेखकाचा परिचय, कथेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. येथून पुढे राहिलेला जो काही कथेचा उर्वरित भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.